तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते तुमच्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे तज्ञांचा सल्ला. तर मंडळी, तुम्हाला तर माहितीच आहे, आपल्या कार्यक्रमात आपण एक विषय घेतो, एक वेगवेगळे गेटअप करणारा पण तोच अभिनय करणारा मान्यवर घेतो आणि मग लगेचच कार्यक्रम सुरू करतो. तर आजच्या आपल्या कार्यक्रमाचा विषय आहे केल्याने पर्यटन होते व्यक्तिमत्व विकसन. आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करायला आपल्या स्टुडिओत उपस्थित आहेत पृथ्वीकर भटके. जोरदार पृथ्वी क भटके, पृथ्वीवर भटके कसं? तसं पण चालेल मग सर, तसं पण चालेल. हे पृथ्वी भटके तसं म्हणतायत, तर आपण जोरदार टाळ्या नको वाजवूयात, कारण त्या टाळ्या माझ्या कवितेसाठी तुम्ही राखून ठेवा. हा तर आजची माझी कविता आहे चला फिरूया. अरे वा. ऐका हा. चला फिरूया, चला फिरूया, चला फिरूया, चला फिरूया, फिरता फिरता मजा करूया. मज्जा केली, मज्जा केली, मजा केली, मजा केली, आता खाऊया पुरणपोळी. पुरणपोळीवर टाकूया तूप, पुरणपोळीवर टाकूया तूप, जादूला आवडतं धूप धूप. धुपातून येतो धूर, धुपातून येतो धूर, धुराने येतो खोकला, घसा दुखला. आई आई ग. मिठाच्या पाण्याच्या करूया गुळण्या, मिठाच्या पाण्याच्या करूया गुळण्या, मिठाच्या पाण्याच्या करूया गुळण्या. चला फिरूया, चला फिरूया, फिरूया 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 फिरूया. जबरदस्त. कशी वाटली? जबरदस्त. अंगावर गुळण्यांचा रोमांस आला माहिती. मोरे गप्प बसा. खाली बसा तुम्ही प्लीज. का रोमांस, गुळण्यांचा रोमांस. काय शब्द आहे गुळण्यांचा रोमांस? आणि ह्या अशा येतात गुळण्यांचं काय आहे हे? माझ्या येतो. अरे नाही, ऐका काय यांचं नाव काय म्हणालात? मोरे मोरे. असं नसतं मोरे, असं नसतं. आणि मुळात ही कविता आहे का? ही कविता आहे का? हो सर, काल रात्री मी खोकत खोकत केली. नका करू ना तुम्ही. काय होतंय, खोकला तुम्हाला लागलाय पण रक्त कविता ओकतीये. नको, त्यामुळे अशा कविता नको. भविष्यात तुम्हाला कधी कविता सुचलीच हा. तर काय करा, त्या कवितेचं आणि तुमच्या कॉमेडीचं एकदा भांडण लावा. कन्फर्म दोघं मरतायत की नाही बघा. म्हणजे ते टाळी- नाही, टाळ्यांसाठी ना हरकत नाही. आपण विषयाकडे येणं गरजेचं आहे, कारण अत्यंत महत्वाचा विषय, फार वेगळा विषय आज आपण इथे घेऊन आलेलो आहोत. अत्यंत महत्वाचा, कारण आपण सहसा या विषयाकडे पाहत नाही. पण येस सर, येस सर. आजचा जो विषय त्याच्याबद्दल मला थोडासा प्रश्न विचारायचा. विचारा ना, विचारा विचारा. केल्याने टनाटन बघतो विकास दनादन. अच्छा, विकासने काय बरं केलंय की दनादन बघतो विकास? काय केलं? हे काय लिहिलंय? केल्याने टनाटन बघतो बघतो विकास दनादन. अच्छा, हे असं लिहिलंय? हे असं लिहिलंय? सोपं आहे, फार सोपं आहे. केल्याने पर्यटन होते व्यक्तिमत्व विकसन. हा हा. असं- असंच असंच आहे सर, असंच आहे सर. सर तुम्ही असं वाकून पाहिल्याने ते बदलणार नाही सर, ते तसंच. प्लीज बसा. बापरे, हे हे असं असं का करतात? यांना चष्मा आहे का? नाही, त्याला खाज आहे. म्हणजे या वसाड्याला ना पंच काढायची लय खाज आहे. त्याच्याकडे तुम्ही लक्ष देतो का? तुम्ही बोला. हरकत नाही. वा वा, मला आत्ताच मजा येते. माझ्या लक्षात आलेलं आहे ही चर्चा रंगणार आहे. रंगणार म्हणजे प्रत्येक वेळेला खूपच रंगत, मज्जा येईल तुम्हाला. खेळकर प्रेक्षक आहे आणि गमती जमती सुद्धा घडतायत. अगदीच ही चर्चा रंगायला हवी. पण विषय फार महत्वाचा आहे, त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. पर्यटन हा विषय आहे आपल्या. सर, विषय लक्षात घ्या. केल्याने पर्यटन होते व्यक्तिमत्व विकसन. तर आता पर्यटन म्हणजे काय? या चर्चेला सुरुवात करण्याआधी मला एक वाक्य तुम्हाला सांगायला आवडेल. का फिरायचं? आम्हाला काय माहिती? काय आहे? वाक्य आहे. वाक्य मला पूर्ण करू द्या, मी प्रश्न नाही केला. का फिरायचं?
समजा निसर्गाला जर वाटलं असतं की माणसाने एकाच जागी राहावं, एकाच जागी थांबावं, तर त्याने माणसाला पाय नाही मुळं दिली असती. हा, मला दिलेली आहेत मुलं. मला 4 मुलं दिलेली आहेत भसरे. मुलं नाही, मुळं 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 मुळं, रूट्स रूट्स. पर्यटन हा आजचा आपला विषय आहे. आता पर्यटन म्हणजे काय, तर पर्यटन म्हणजे इंग्रजीत सांगायचं तर टुरिझम. आणि बंगालीमध्ये तुम्ही बंगाली आहात का? नाही, बंगाली नाही मी. मग कशाला? नाही, आपलं सहज आपलं विचारलं, उत्सुकता म्हणून विचारलं, बाकी काय. नको ना, विनाकारण मध्ये नका बोलू. तर पर्यटन म्हणजे काय, आपण राहतो त्या ठिकाणाहून कुठेतरी दूर राहायला जाणं म्हणजे पर्यटन, बरोबर की नाही? असं असं पर्यटन म्हणजे अशी गोष्ट जिथे आपण गेल्यानंतर, तिथे आपण राहिल्यानंतर, तिथे निरीक्षणातनं आपल्याला एक आनंद मिळतो, अशी गोष्ट म्हणजे पर्यटन. आता तुमच्यापैकी कितीतरी जणांनी पर्यटन हे केलंच असेल, हो की नाही? सर ओ, मी रोज पर्यटन करतो. अरे वा, कसं काय? मी नाईट डायव्हर आहे ना. हा, पॉम पॉम. तसं नाही, तसं नाही. असंच आहे, पॉम पॉम. ते नाही, ते तसंच असेल. मी तसं नाही म्हणत आहे. म्हणजे हो, येस, ड्रायव्हिंग हा एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे पर्यटन या ह्याच्यातला, म्हणजे त्या माध्यमांपैकी. पण ते पर्यटन नाही आहे. पर्यटन म्हणजे मी तेच म्हणतो ना, की आपण जिथे आहोत तिथनं कुठेतरी दुसरीकडे जायचं वास्तव्याला काही दिवसांसाठी. म्हणजे आपण त्याच्यातनंच आपण आपली ती काय म्हणतो निरीक्षण क्षमता वाढते, त्या गोष्टीत आपल्याला आनंद मिळतो. असं आपण जात असतो ना, असं. मी जातो मी येस, तुम्ही येस. मी कोरेगावला जातो जिबडं घेऊन. माझी कशी फॅक्टरी आहे ना तिथं, मला स्वतः निरीक्षण ठेवायला लागतंय. निरीक्षण ठेवलं की मग आनंदच मिळतो मला. हा, तसा मी पण चिपळून जातो ना मार्केटमध्ये लॉटरी काढायला. मी निरीक्षण ठेवतो, ही काढू का ती काढू, मला काय करावंच लागतं त्या. मी अंगुलीला जातो. अंगुली हे कुठलं गाव आहे? नाही नाही, काय बी कुठलं नाही. अंगुली ती बाथरूम मध्ये करतात लागतात ती अंगुली. त्या अरे तुम्हाला कळत, अंगुलीला जाऊन म्हणजे पर्यटनाला जाणं आहे का? अंगुलीला काय तुम्ही निरीक्षण करता का? नाही तिकडे मी निरीक्षण करतोय. म्हणजे आता सगळं साबण बिबण लावलं का नाही, मग असे डोळे माझे बंद असतात. मग उठताना मी तो नल बघतो आधी की कुठं आहे बाबा, म्हणजे लागलं नाही पाहिजे. उंची माझी बारीक असलं म्हणून मला तो त्रास होतो. म्हणजे तो नंतर तो वरती असतो बघा झारा, तिकडनं असं पाणी पडतं. तो झारा तिकडनं पाणी पडतो ना, तो मी आधी पहिला कन्फर्म करून निरीक्षण करतं की यो इकडं आहे का तिकडं आहे. काय होतं, मी सगळ्या अंगाला साबण लावतो, डोल्याला पण साबण लावतो ना. मग डोल्यासह उघडायचा प्रयत्न केला तर मग माझे डोले चुरू चुरू होतात, मला त्रास होतो. म्हणून मी आधी बघतो. नाही काय होतं, इकडे झारा ना, मी तिकडे काय फायदा. त्याच्यामुळे मी असं निरीक्षण करतो, मला जाम बरं वाटतं. मी एकदम जाम आनंद घेतो मग त्याच्यात. बावळटपण आहे हा. ह्याच्यात मी आंघोळीला गेलो म्हणजे असं कुणी जातं का? चलो यार पर्यटन करते, 4-5 दिवस आंघोळ करू, असं नसतं. वेगळं म्हणतोय मी. बसा प्लीज बसा. वेगळं माझं म्हणणं वेगळं आहे. पर्यटन म्हणजे काय ते पहिलं लक्षात घ्या. हे बंद कर जरा 2 मिनिटं. पर्यटन म्हणजे काय ते तुम्ही लक्षात घ्या. पर्यटन म्हणजे काय, तर आपण जिथे आहोत तिथनं कुठेतरी दुसरीकडे 4-5 दिवस राहायला जाणं. असं कुणी केलंय का? मी गेलोय बाबा. हा, हे बघा. हा, मला जाम फटके पडले माहिती आहे. फटके पडले? असं काय पर्यटन केलं होतं तुम्ही? मी मेवणीच्या घरी गेलो होतो 4-5 दिवस. तो वसाडा तिचा नवरा आहे ना, 3ऱ्या दिवशी घरी आला. मला लय मारला माहिती आहे, कानाला खडा लावला. तिथून ना ठरवली नाही, हिथनं तिथनं ना कुठे पर्यटनच्या भानगडीत पडायचं नाही. हा, तिला मी म्हटलं तुला जर यायचं तर माझ्याकडे पर्यटनला ये, मी काय यायचं नाही काय. मोरे, दिस इज बॅड. नाही ते जुनं झालं, आता तर ना माहित आहे. आणि कसं आहे, तुमची आणि माझी नजर झाल्यापासून मी तुमच्या गल्लीत येतो की नाही पर्यटन करायला. मोरे गप्पा बसा, ते सगळ्यांसमोर काय बोलताय? अरे काय मूर्ख आहात का? पर्यटन नाही, फ्लर्टिंग म्हणतात याला. पर्यटन आणि फ्लर्टिंग या 2 गोष्टी वेगळ्या आहेत. काय बोलताय तुम्ही? असं नाहीये हे पर्यटन. अरे बेसिक कॉन्सेप्ट आहे. पर्यटन म्हणजे सहलीला जाणे. ओ फिक्टिशियस. मारेन प्लीज असं करू नका. म्हणजे हे असं हातवारे करून तुम्हाला खूप कळलंय असं आविर्भाव नका आणू. हा चेहरा, डोळे नीट करा प्लीज. सहलीला जाणे याच्याबद्दल, पर्यटन ही वेगळी कॉन्सेप्ट आहे. मी जे सांगतोय ते फार वेगळं आहे. आपल्याला पर्यटनातनं, आपण जेव्हा फिरायला जातो त्यातनं आपल्याला वेगवेगळ्या गोष्टींची संधी मिळते. कसली संधी मिळते, तर आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणची खाद्य संस्कृती जाणून घेण्याची संधी मिळते, आपल्याला तिकडच्या भाषा जाणून घेण्याची संधी मिळते, वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन मज्जा करण्याची संधी मिळते. हा, मग मला सुद्धा ना वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन ना माझ्याकडे जाम इंटरेस्ट आहे का नाही, जाम इंटरेस्ट आहे मला. म्हणजे
पण कसं आहे त्यात छोट्या केसांची बॉबकट असणारी बाई जर पर्यटनला यायला इंटरेस्टेड असेल ना तर आपण पर्यटन जायला तयार. अरे गप्प बसाव, इथे सगळ्यांसमोर काय बोलताय? मग काय तुम्ही संपल्या लगेच निघून जाता थोड्या वेळ थांब. ओय 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 थांबा. झालेलं आहे तुमचं हे बालवाडी लेवलची दुनियादारी करून झालेली आहे तुमची. काय बोलताय तुम्ही? कशा पर्यटनाबद्दल बोलतोय मी? पर्यटन हे असलं काहीतरी नाही तुम्ही जे म्हणताय ते. आपला आजचा विषय काय आहे हे माहिती आहे का तुम्हाला? येस प्लीज. आपला जो आजचा विषय ना त्याच्याबद्दल मला थोडासा एक प्रश्न विचारा ना. करलाय. हा, केल्याचे शिकरण विकले जाते पचकन. थोडं चुकलं. हे काय लिहिलंय? केल्याचे शिकरण विकले जाते पचकन. हे असं नाही लिहिलंय. हे लिहिलंय केल्याने पर्यटन होते व्यक्तिमत्व विकसन. अरे मग तसं बोलता तसं लिहा ना, माझा गोंधळ होतो ना. हे तेच आहे. नीट वाचा, नीट हळूहळू वाचा. हे असं लिहिलंय का चुकीचं? मला तुम्ही वाचून दाखवा. हे मला वाचता नाही येत. मी खुणा ओळखतो. पुढे शाळा आहे, वळणाचा रस्ता. तू गप्प बस. ए मित्रा मला नापसंत आहेस तू. गप्प बस मित्रा. मी शपथ सांगतो, परत तू गाडीचा विषय काढला मी तुझी गाडी टो करेन. ए ए ए ओय ओय ए यांना सांगा प्लीज. यांना प्लीज सांगा. सर त्यांना माहिती नाही, आमच्याकडे जर असेच प्रेक्षक येतात ज्यांना माहिती नसतं ते विचारतात असे प्रश्न. सर वाटण्यातनं बाहेर आलेली आळी बावळट प्रश्न पण बंद कर. बरं का चिडायला लागतो उगाच. हे ना महत्वाचा विषय पर्यटनाबद्दल सांगत होतो. पर्यटनाची मुख्यत्वे दोन प्रकार असतात. एक असतं आंतरदेशीय पर्यटन आणि एक असतं आंतरराष्ट्रीय पर्यटन. हे महत्वाचं आहे. मला सांगा, हे लहानपणापासून आपल्याला असं वाटत असतं की आपण बाबा बाबा कुठेतरी फिरायला जायला हवं, हो की नाही? नाही. आपल्याला होतं ना आत्म की ए ए ए पिकनिक पिकनिक, हो की नाही? नाही. हे होतं ना आपल्याला की हे बाबा ए आ असं होतं ना. आत्मिक समाधान मिळणार मी तिकडे गेल्यावर. मज्जा करणार मी. मला घेऊन चला ना. मला झालं होतं असं. हे झालं होतं. आहे आहे आहे. मला झालं होतं. हा, yes. म्हणजे मला लहानपणीपासून असं होतंय. म्हणजे कवा होते मला. Yes. मला असं वाटतं की बाबा आपण गोव्याला जावं. गोवा गुड. गोव्याला जावं. गोवा, हा. गोवा लय भारी. म्हणजे गेलं नाही असं. सकाळचं मस्तपैकी एक बियर घ्यायची थंडी करायची चिल्ड मध्ये आणि स्विमिंग पूल मध्ये निवांत पाणी पडून राहायचं असं. Yeah, okay. हा. Yeah, fine. मग लगेच दुपारी होती. हा. दुपारी झाली की नाही की मग वडका घ्यायचा, नारळ पाण्यात टाकायचा, नारळ पाणी असं सिप 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 हा आपलं वर बघत पितवी गडी. ती झालं की मग काय थोड्या वेळात लगेच संध्याकाळ होती. संध्याकाळ झालं की मग कपडे बिपडे घालायची, एकदम चिकन बिकन बनायचं, डायरेक्ट पबला. पबला गेलं की नाही दनादन शॉट मारायचे की गडी नाचाय तयार. हे नाचतोय गडी रातभर. हे नाचायचं. नाचत होती पाठ झाली की मग होती सकाळ झाल्यावर मग काय उताराला मग कच्चिरम. गडी पुन्हा तयार. लगेच बियर घ्यायची की लगेच थंडी गाराचं मस्त स्विमिंग पूल मध्ये पडून राहायचं. गोवा म्हणजे ते जायचं पर्यटनच एकदम. लय भारी. बेवड्या. अरे मरशील ना, मरशील. दारू कशाला प्यायची रे? दारू पिऊन लिव्हर खराब होईल, लिव्हर फुटेल, लिव्हर फुटून मरशील. बावळट. दारू आरोग्यास हानिकारक आहे, लक्षात घे. गोव्यात जाऊन कशाला मरायला दारू प्यायची आहे तुला? गोव्याला का जातो माणूस? गोव्यात काय आहे याचा विचार करा ना. गोव्यात काय आहे तर गोव्यात वेगवेगळ्या गोष्टी आहेत. गोव्यात बीचेस आहेत, मंदिरं आहेत, चर्चेस आहेत. गोव्यात संस्कृती आहे ना एक वेगळी भाषा संस्कृती आहे, एक वेगळी खाद्य संस्कृती आहे. नाही मी सध्या पेय संस्कृतीवर अभ्यास करतोय ना.
पेयांचा अभ्यास झाला की मग एक एक टप्पा आहे, मग खाद्य संस्कृती, मग वेगवेगळ्या संस्कृतींवर माझं होणार आहे पुढं. तू नको ना मला, मी सांगतोय तू शांत बस, तू नको ना मला डिवसू, जरा शांत बस ना मित्रा. हा? अरे ते आहेत. महत्वाचं सांगतोय मी, खरंच या संस्कृती महत्वाच्या आहेत. आता जसं गोव्याला एक एक काहीतरी महत्व आहे, तसं आपल्या भारतात अनेक राज्यांमध्ये प्रत्येक ठिकाणाला काहीतरी महत्व आहे. आता तुम्ही जर केरळला तिथे गेल्यानंतर तिकडचं ऑथेंटिक फूड खावं, ते वेगळं असतं, ते आपल्याकडे मिळत नाही, ते त्यांच्या वेगळ्या मसाल्यांनी ते तयार करतात. आपण इडली, वडे, रस्सम, अप्पम, पुट्टू वेगवेगळे पदार्थ आहेत तिथे, ते खा ना. हे केरळचे केळा वेफर जगप्रसिद्ध आहेत. काही सांगता होय का? पण समजा मी माझ्याकडची केली नेली तर मला वेपर बनवून देतील काय? कसं का मरायला तुम्हाला हे करायचंय? हा, तिकडे कशाला तुम्ही स्वतःची केळी न्याल? मुळात केळी तिथेच तयार होतात. एक गोष्ट तुम्ही सगळ्यांनी आधी ना लक्षात घ्या की जगात असं काहीच नाही जे भारतात नाही. मग कशाला जायचं तिकडे? अरे जाण्यात अर्थ नाही ना. नाही म्हणजे जगातली प्रत्येक गोष्ट भारतात आहे. इनफॅक्ट जगात जे नाहीये ते सुद्धा भारतात आहे, लक्षात घ्या. हा, भारत म्हणजे तो तुम्ही जर नीट अभ्यास केलात, भौगोलिक दृष्ट्या जर तुम्ही पाहिलं तर उत्तरेकडे असा बर्फाच्छादित हिमाचल प्रदेश आहे, पूर्वेला आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, मणिपूर अशी दुर्मिळ संस्कृती आणि खाद्य संस्कृती असलेली राज्य आहेत. खाली हजारो किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा आहे. नाही कोण बोलले समुद्र किनारा आहे? खाली समुद्र किनारा नाही, खाली पानपुट्टी आहे. खाली गेलो का मी जेवल्यानंतर खाली की तिकडे पानपुट्टीच आहे. अरे ती पानपट्टी, आणि ती खाली म्हणजे बिल्डिंगच्या खाली. मी खाली म्हणजे दक्षिणेला म्हणतोय. तिकडे खाली हे आहे समुद्र. खाली बस ना माणसा, खाली बस ना, नको ना मध्ये मध्ये बोलूस तू, जरा शांत राहा. महत्वाच्या गोष्टी लक्षात घ्या. पर्यटनाबद्दल बोलतोय आपण. आता पर्यटन करायचं म्हणजे काय करायचं ते आधी लक्षात घ्या. पर्यटनासाठी अत्यंत महत्वाची गोष्ट असते जी आपल्याकडून राहून जाते. काय आहे, आपण वेगवेगळ्या ठिकाणी जातो, कधी कधी आपण परदेशात जातो आणि तिथल्या जागा, तिथले रस्ते आपल्याला माहीत नसतात. अशा वेळेस आपण सोबत काय ठेवायचं तर नकाशा असेल तर आणि तरच फिरायचं. पण आपली ओळख न पालक नताशा येईल माझ्या बरोबर? नकाशा नाही रे, नकाशा, मॅप. खाली बस मूर्खा. जाऊ दे सर, ते हे मान्यवर प्रेक्षक आहेत हे सर. मान्यवर प्रेक्षक नाहीच आहेत, हे तुमच्या मान्यवर प्रेक्षक झालेले आहेत, नाही तर बावळट आहेत हे. हे करतोय मला, याला सांगा मूर्खा. बसा सर. मॅप महत्वाचा आहे, लक्षात घ्या. नकाशा अत्यंत महत्वाचा, तो असायला हवा. तर नकाशावरनं आणि त्या परदेशातल्या गोष्टींवरनं मला आठवलं की परदेश वगैरे, तर कोणाकोणाला परदेशात जाण्यात इंटरेस्ट आहे? हा, उत्तम, छान. पासपोर्ट कोणाकोणाकडे ते पण सांगा. अरे पासपोर्ट नाही तर परदेशात कसे जाल तुम्ही? काय मूर्ख ऑडियन्स आणलाय आज तुम्ही, मला कळत नाही. हरकत नाही, पासपोर्ट नाहीये तरीही 2 देश असे आहेत जिथे तुम्ही फिरू शकता. लक्षात घ्या, बाहेर कुठे फिरायचं असेल तर पासपोर्ट लागतो, पण जगाच्या पाठीवर 2 असे देश आहेत जिथे पासपोर्टची गरज नाही लागत, ते म्हणजे भूतान आणि नेपाळ. अरे वा. या 2 देशात तुम्ही आधार कार्डवर सुद्धा जाऊ शकता, हे लक्षात घ्या. होय. काय चड्डा विकायला आलोय? मग हे म्हणजे काय बोलावलं आपलं. बोलायला नीट बोल, चल. ऐका की, होय. विचारा. मी काय म्हणतोय, ते भूतानला गेल्यावर मग तिथनं गोव्याला कसं जायचं? अरे बोलायला जायचंय. गोव्याला जायला मग सनकन मारेन, गप्प बस एकदम. सर तुम्ही हाणामारी करू नका सर, मान्यवर प्रेक्षक आहेत ते आमचे. तुझ्यावर तर टप्पा खेळेन, गप्प बस. बस तिकडे. सांगितलं गप्प बस. अभ्यास आहे माझा. भूतानवर अभ्यास मारायला कोणी विचारणार नाही मला प्रश्न. बाजूला हो. दादा तुम्ही विचारा, तुम्ही मगातपासून शांत आहात, तुम्ही विचारा. पर्यटन विकसन पर्यटन. तुझ्या बापाला विचार विचार ना, वडिलांना विचार, काय याचं उत्तर काय विचार. पर्यटन विकसन काय प्रश्न आहे का? हा प्रश्न आहे का? पद्धत आहे सर माझी. मी तुम्हाला नीट मगातपासून शांत होतात म्हणून विचारलं की नाही? मग प्रश्न नाही विचारू शकत तुम्ही नीट? सर जेन्युइन प्रश्न आहे सर माझा. विचारा, जेन्युइन असेल तर. विचारा तुम्ही घाबरून. सर तुम्ही बसा ना. हा, चिडचिड करायला होतात. सर मी एक कुत्रा पाळलाय, हा. तर त्याला घेऊन मी परदेशात फिरायला जाऊ शकतो का सर? हा. गुड. हे बघा, हे करा ना आधी. लॉजिकल प्रश्न विचारा. किती चांगला प्रश्न आहे हा. हे असे प्रश्न कुणीतरी विचारा. हो चांगलं आहे. उत्तर द्या. ऑफकोर्स देणार. तुमच्या कुत्र्यावर प्रेम आहे का फार? नाही हो, लय त्रास देतो तो. त्याला पोत्यात घुसवून एकदा परदेशात सोडून येतो.
इथे जवळपास सोडला तर परत घरी येतो तो. काय सांगतो मग घरी येतो नाहीतर काय. माझ्याकडे पण ना एक शेजाऱ्याचा कोंबडा आहे ना, तो डायरेक्ट येतो घरात. हा? मला लय कंटाळा आलाय. मी पण येतो परदेशात एकत्र सोडायला. सुद्धा अरे, मला माझ्याला काय बायको तुम्हाला सांगतो बायकोला सोडलं माहेराला परत परत येते या. तिला तिकडून सोडून येणारच नाही परत. नाही, नाही, माझा टेम्पो आहे माझ्या बरोबर चला. ए, हा, मला नाही, ते ते पुढं बोला. काढा मग. चला, माझ्या बायकोला सोडून यायचंय. मला जाऊया. कुत्रा बघायचंय. कुत्रा आहे, मला कुत्रा आहे, कुत्रा आहे. बघायचंय. बायकोला सोडलं परदेशात मग माघारी मला यायचं. खूप त्रास झालाय. नाही, मला लय त्रास झालाय. अरे परदेशात जाण्यासाठी काही गोष्टी सर मला आजच्या विषयाचा एक प्रश्न विचारायचा आहे. येस सर विचारा विषयाला धरून प्रश्न असेल तर विचारा प्लीज. कल्याणचं युटर्न वैशाली आता तरी भेटन. हे काय लिहिलंय? कल्याणचं युटर्न वैशाली आता तरी भेटन. तुझ्या कमरेला नाडी बांधून गचकन भावऱ्यासारखा फिरवीन कळला का रे डुकरा? निघ.